नमस्कार, मी भीमराव काळे पाटील. आपण बघताय BKP24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मुंबई मधल्या एकाच कुटुंबातले सगळेच्या सगळे लोक मयत झाले, मृत पावले. आणि त्याचं कारण हे तसं आहे, किरकोळ कारण झाले त्याला. म्हणजे कोणी ठरवून हा प्लॅन केला का काय झालं, परंतु त्यांना विषबाधा झाली असं सांगण्यात येते. त्यांनी अगोदर बिर्याणी ऑर्डर केली होती, बिर्याणी खाली आणि त्यावरती कलिंगड खाल्लं. आता बिर्याणी आणि कलिंगड खाल्यानंतर फूड पॉइझन होतं, म्हणजे विषबाधा होती. हे काही गोष्टी एक संशयास्पद आहे. त्या जेवण करून बिर्याणी कलिंगड खाणं हे योग्य आहे का अयोग्य आहे? त्या कलिंगडामध्ये काय घटक असतात, बिर्याणीमध्ये काय घटक असतात, आणि या अशा गोष्टींमुळं विषबाधा कशी काय होऊ शकते, म्हणजे लोकांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागलेलं आहे. तर नेमकं मुंबईमधलं हे कुठलं प्रकरण आहे? त्यामध्ये एकाच कुटुंबातले किती लोक मृत्युमुखी पडलेत, आणि त्यांची नावं काय, त्यांचं वय काय, मृत्यू व्यक्ती ही घडली कुठं घटना, या सगळ्या घटनेचा आपण सविस्तर असा आढावा पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. विषबाधा होते अन्नामधून, हे आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. जेवणातून विषबाधा झाली, शाळकरी मुलं समजा जुलाब उलट्या झाल्या, किंवा शिळ अन्न खाल्लं विषबाधा होते, हे आपण ऐकलेलं आहे. परंतु ताजं अन्न खाऊन विषबाधा होते हे आपण पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. आणि त्यावर कलिंगड खाणं, म्हणजे कलिंगड खाल्यानंतर विषबाधा होते, हे आपण पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. आता हे कसं आहे, वैद्यकीय दृष्ट्या पाहिलं, आता पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की बाबा याचा तपास सुरू आहे, याचा आम्हाला जेव्हा मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस ह्याचं खरं कारण कळल की विषबाधा कशी झाली, हे सगळं आम्हाला कळलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर कलिंगड हे विषारी नाही, बिर्याणी विषारी नाही, परंतु ह्या दोघांचं मिलन झाल्यानंतर, म्हणजे कलिंगड आणि बिर्याणी एकत्र आलं तर शरीरामध्ये रासायनिक ऍक्शन होत नाही की ज्यामुळे अचानक मृत्यू होईल. म्हणजे विष कसं तयार होतं, अगोदरच जर अन्न विषारी झालं असेल आणि ते खाल्लं असेल तरच विषबाधा होते. पोटात गेल्यानंतर चांगलं अन्न, तिथं विष तयार होत नाही पोटात, अगोदरच ते अन्न विषारी असतं असं एकंदरीत म्हटलं जाते. आता या घटनेमाग काय नेमकं दडलेलं आहे बघा, ते अजून पोलिसांचा शोध सुरू आहे. आता दूषित पाणी पिलं किंवा दूषित आपण कुठं गेलो आणि एखादं शिळलंय असेल, खराब असेल, ते खाल्लं तर त्याचं पॉयझन होतं आपल्याला. दूषित पाणी पिलं तर त्याचं पॉयझन होत नाही आपल्याला. कापलेलं कलिंगड उघडं ठेवलं तर त्याच्यावरती जंतू बसतात, परंतु आपण ते उघडं ठेवत नाही, ते फ्रीज मध्ये ठेवत असतो आपण. म्हणजे अशा गोष्टी आहेत. आणि एखादं जर खराब अन्न खाल्लं आपलं आपण, तर फार फार तर आपल्याला उलट्या, जुलाब, मळमळ, चक्कर येणं अशा गोष्टी होऊ शकतात. आपण मग ते दवाखान्यात जातो, दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला काही प्रमाणामध्ये बरं वाटतं, दवाखान्यात गेल्यानंतर ते लगेच हे होतं. परंतु हा प्रकार अतिशय गंभीर आहे. संध्याकाळच्या जेवणात त्यांनी बिर्याणी बाहेरनं मागवलेली, ऑर्डर हॉटेलवरनं केलेली, ती खाल्ली आणि त्याच्यानंतर कलिंगड खाणं, आणि ते जाग्यालाच मरून गेले. आता लोकांनी ह्याच्यामध्ये गैरसमज पसरून टाकला किंवा कलिंगड खाला माणूस मेला, कलिंगड खाला माणूस मेला, बिर्याणी खाली माणूस मेला. म्हणजे हे किती भयानक असं झालंय. बिर्याणी खाऊन माणूस मेला, कलिंगड खाऊन माणूस मेला. म्हणजे एकंदरीत हे सगळं जे आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ह्याची फार मोठी अशी अफवा पसरलेली आहे. आता कलिंगड आणि बिर्याणी खाली की माणूस मरते. मग आता लोक काय करणार, कलिंगड खाणार नाही, बिर्याणी खाणार नाही, नकर बाबा म्हणणार मरते म्हणल्यावरती. आता बघा, या एकाच कुटुंबातले 4 माणसं मेली, म्हणजे नवरा बायको आणि त्यांची 2 लेकरं.
अब्दुल्ला डोकाडिया वय 40, नसरीन डोकाडिया वय 35, आयशा डोकाडिया वय 16 आणि झेनब डोकाडिया वय 13, म्हणजे त्यांची मुलं आणि हे सदर प्रकरण दक्षिण मुंबईतील पायधोनी परिसरामध्ये घडलेलं आहे. आता हे असं झालं की रात्री कुटुंबाने बिर्याणीचं जेवण केलं, त्यानंतर नातेवाईकांसोबत त्यांच्या तिथं कलिंगड खाल्लं. नातेवाईकांसोबत कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांना पहाटेपासून म्हणजे जेवले काय नाही झालं, पहाटेपासून त्यांना उलट्या, जुलाब, मळमळ असं झालं. तब्येत एकदम झपाट्यानं अशी खाली आली. झपाट्यानं म्हणजे पटापटाच हे झालं त्यांना, म्हणजे असं पॉयझन झालं ते कलिंगड खाल्ल्यानंतर. मग आता अगोदर बिर्याणी खाल्ली, नंतर कलिंगड खाल्लं आणि पाहुण्यांच्या तिथं खाल्लं. मग त्याच्यामध्ये कलिंगडामध्ये विष टाकलं का काय बिगर वासाचं, का बिर्याणीमध्ये विष टाकलं त्याचा काय पत्ताच नाही. इतर जण वाचली, हे वाचली नाही ती. आता त्यानंतर त्यांना चौघांना हे दवाखान्यात ऍडमिट केलं असताना दवाखान्याने सांगितलं की हे चौघच्या चौघ मरून गेलेले आहेत. आता त्याचं बिर्याणीचं जेवण केलेलं इतर 5 नातेवाईक सुरक्षित आहेत. म्हणजे ह्यांच्यासोबत ज्यांनी बिर्याणी खाली होती त्या पाहुण्यांनी, त्या 5 जणांना काय झालं नाही. त्यांनी पण कलिंगड खाल्लं, त्यांना काय झालं नाही. आणि त्या बाकीच्यांना काय झालं नाही म्हणल्यावर पोलिसांना संशय आलाय आता की ह्यांना काय झालं नाही. मग नेमकं कलिंगडावर औषध मारलं का काय झालं. आता डॉक्टरनं सुद्धा ह्याच्यात काही अजून सांगितलं नाही. प्राथमिक अंदाज आहे की फूड पॉयझन झालं. आता फूड पॉयझन झालं आणि त्यामुळे ही माणसं मरली ती असं सांगण्यात येतंय. परंतु त्याचा जो अहवाल आहे, आता जो अहवाल येईल त्याच्यातून आपल्याला स्पष्ट होईल की नेमकं काय झालं. आता ह्यात दुसरी गोष्ट सुद्धा असं आहे की कलिंगड अधिक बिर्याणी एकत्र केलं तर विष तयार होत नाही. कधीच विष तयार होत नाही. तुम्ही कधी पण प्रयत्न करा, परंतु ह्या गोष्टीमध्ये अगोदरच त्याच्यामध्ये विष टाकलेलं असणार आहे ह्या लोकांना मारायसाठी. म्हणजे कलिंगडावर फवारला असेल, कापून ठेवलेला आहे किंवा बिर्याणीमध्ये विष टाकलेलं असणार आहे. आता विष असं निघलंय की त्याची वास येत नाही, उलट जेवढं खाईन तेवढी त्याची चव लागते. वाटतंय बाबा लय भारी बनवली बिर्याणी. आणि जेव्हा पोटात सगळं आताडी पाताडी सगळं ती मारून तोडून टाकते, सगळं हे करून टाकते. रक्ताच्या उलट्या होत्यात, जुलाब होत्यात रक्ताचं, तेव्हा माणसाला कळते की बाबा आपल्याला विषबाधा झाली. आता ही अशी प्रकरण आहे ती मित्रांनो. म्हणजे एकाच कुटुंबातल्या 4 माणसांना संपवूनच टाकलं. म्हणजे किती आहे ना काय. आता हे संपवलं, लोकांना वाटतं की बाबा नाही विषबाधा झाली, पण ह्यांच्या बरोबर अजून 5 नाते होते, त्यांनी बिर्याणी खाली, कलिंगड खाली, त्यांना काय होत नाही. ह्या चौघांना मात्र बेजार होऊन जाते. डायरेक्ट गोमपट स्वा झाला त्यांचा, स्वर्गवासी झाले बिचारे. पण भयानक आहे, त्यांना रात्रीच्या 4 वाजल्यापासून उलट्या जुलाब झालं असं सांगण्यात येते आणि त्यानंतर त्यांचा दवाखान्यातच मृत्यू झाला. परंतु ह्या घटना ज्या आहेत ह्या गंभीर आहेत. माणसं एकमेकाला मारायला लागले, ती कसं बी मारते, ती काही करतात, कसा बी काटा काढतात. परंतु हे सगळं भयानक आहे, इतकंच म्हणजे भयानक आहे हे सगळं. कलिंगड खालं आणि 4 जणांचा मृत्यू असंच म्हणता येईल एकंदरीत. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.